Good morning, all. In this lecture, we will start our new concept, Security Exchange Board of India. Okay, SEBI काय आहे, SEBIचे ऑब्जेक्टिव्ह फंक्शन असे आपण ह्या लेक्चर मध्ये लर्न करणार आहोत. So, Security and Exchange Board of India was established on April 12, 1988. SEBI कधी एस्टॅब्लिश झालेली आहे? April 12, 1988. Through an administrative order. However, it became a statutory organization since 1992. SEBI statutory organization कधी झाली? 1992 नंतर. It was set up on 21st February 92 through an ordinance issue on 30th January 1992. आणि त्याचा जो काही ऑर्डिनन इश्यू आहे हा 30 जानेवारी 1992 मध्ये इश्यू झाला होता. The SEBI Act replaced the ordinance on April 4, 1992. The Act entrusted SEBI with comprehensive power over practically all aspects of the capital market operation. आणि आपल्याला माहिती आहे की कॅपिटल मार्केटचं ऑपरेशन हे कोणाच्या अंडर होतं? तर सेबीच्या अंडर. ओके, सो सेबीला तितके पॉवर तितके राईट्स हे दिलेले आहेत. द सेबी इज अंडर ओव्हरऑल कंट्रोल ऑफ द मिनिस्ट्री ऑफ फायनान्स. सो द सेबी इज अंडर द कंट्रोल. सेबी वरती कोणाचा कंट्रोल आहे? मिनिस्टर ऑफ फायनान्सचा कंट्रोल आहे. इट हॅज हेड ऑफिस मुंबई and regional office दिल्ली, कलकत्ता and चेन्नई. हे लक्षात ठेवा. सेबीचं हेड ऑफिस कुठे आहे? मुंबईमध्ये आहे आणि त्याचे जे रिजनल ऑफिसेस आहेत हे दिल्ली, कलकत्ता and चेन्नई मध्ये आहे. It is an independent organization which is backed by status and accountable to the parliament. Today, SEBI has become an important constituent of the financial regulatory framework in India. It is the member of IOSCO, an international body consisting of security regulator from over 100 countries. आणि 100 countries काय आहेत रेग्युलेटरी यामध्ये इन्क्लूड्स आहेत. ओके, सो दिस इज ऑल अबाउट इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ सेबी. सो इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये थोडक्यात काय लक्षात ठेवा की सेबी कधी इस्टॅब्लिश झालेली आहे? एप्रिल 12, 1998. सेबीला स्टॅच्युटरी जो काही राईट्स आहे हा कधी मिळालेला आहे? सेबी स्टॅच्युटरी राईट्स कधी मिळालेला आहे? तर 1992 3 जानेवारी 1992 मध्ये मिळालेला आहे. सेबीचं हेड ऑफिस कुठे आहे? तर मुंबईमध्ये आहे आणि सेबीचे जे रिजनल ऑफिसेस आहेत हे दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई मध्ये आहेत. ओके, सो हे इंट्रोडक्शन मध्ये इम्पॉर्टंट असते. नेक्स्ट, सेबीचे फंक्शन ऑब्जेक्टिव्ह काय आहेत बघा. जसं की शेअर मार्केट वरती कंट्रोल करण्याचं काम कोण करतोय? शेअर. आणि सेबीचे जे काही रूल्स रेग्युलेशन आहेत हे फॉलो करून फिनान्शियल मार्केट हे शेअर मार्केट हे कंट्रोल केलं जातं. सो ऑब्जेक्टिव्ह, द रेग्युलेट ऑफ द ऍक्टिव्हिटी ऑफ स्टॉक एक्सचेंज. ह्या स्टॉक एक्सचेंजच्या ऍक्टिव्हिटी रेग्युलेट करण्याचं काम सेबीच्या अंडर केलं जातं. टू प्रोटेक्ट द राईट्स ऑफ इन्व्हेस्टर अँड इन्शुरिंग सेफ्टी टू देअर इन्व्हेस्टमेंट. आणि या इन्व्हेस्टरना सेफ्टी प्रोव्हाइड करण्याचं काम, राईट जे काही प्रोटेक्शनचे राईट्स आहेत हे देण्याचं काम सेबीच्या अंडर केलं जातं. Prevent and fraudulent and malpractices by having balance between self-regulation of business and statutory regulation. आणि ज्या काही माल प्रॅक्टिसेस आहेत, फ्रॉडलेंट आहेत, त्यांना प्रिव्हेंट करण्याचं काम सेबीच्या अंडर केलं जातं किंवा त्यांच्यामध्ये एक बॅलन्स मेंटेन करणं, सेल्फ रेग्युलेशन प्रिपेअर करण्याचं काम ह्या स्टॅच्युटरी रेग्युलेशनच्या अंडर सेबीच्या अंडर केलं जातं. नेक्स्ट इज the regulate and develop code of conduct. It's very important thing. A code of conduct for intermediary. Intermediary म्हणजे कोण आहे? मग ब्रोकर्स आहेत, अंडर रायटर्स आहेत, यांच्यासाठीच सुद्धा जे काही रूल्स रेग्युलेशन आहेत, कोड ऑफ कंडक्ट आहे प्रिपेअर बाय सेबी. ओके, हे सुद्धा सेबीच्या गाईडलाईन नुसार, सेबीच्या गाईडन्स नुसार प्रिपेअर केले जातात. नेक्स्ट इज टू कंट्रोल अनसाइडर ट्रेडिंग. आणि इनसाइडर जे काही ट्रेडिंग आहे हे कंट्रोल करण्याचं काम सेबी करते. And last objective is
टू क्रिएट हेल्दी मार्केट इन्व्हायरमेंट. हेल्दी मार्केट इन्व्हायरमेंट क्रिएट करणं हा मेन मोटो असणार आहे सेबीचा. कारण कुठेही मॅनिप्युलेशन होऊ नये, कोणत्याही इन्व्हेस्टरची फसवणूक होऊ नये, त्यांना प्रॉपर राईट्स मिळावे, त्यांना इंटरेस्ट मिळावा आणि एक हेल्दी ऍटमॉस्फिअर ह्या स्टॉक एक्सचेंज मध्ये क्रिएट व्हावं, ह्या इंटेन्शनने सेबी आपले फंक्शन हे किंवा ऑब्जेक्टिव्ह हे रन करत असते. So as to enable company or issuer of the capital to raise adequate fund for their business through the sale of security, that means sale, share, debenture and bond. आणि मग या कंपनीज काय करतात, तर आपल्या फंड हा राईज करण्यासाठी शेअर, डिबेंचर, बॉन्ड हे इश्यू करतात इन्व्हेस्टरना. इन्व्हेस्टर ते परचेस करतात आणि अशा पद्धतीने हे स्टॉक एक्सचेंजचं फंक्शन हे चालू असतं. Next is function of SEBI. It's very important question. SEBI कशा पद्धतीने फंक्शन रन करते बघा. फर्स्ट, प्रोटेक्शन टू द इन्व्हेस्टर. म्हणजे जसं की आपण बघितलं आता इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये किंवा ऑब्जेक्टिव्ह मध्ये, सेबीचं मेन मोटो काय आहे, तर एक हेल्दी ऍटमॉस्फिअर स्टॉक एक्सचेंज मध्ये क्रिएट करणं, इन्व्हेस्टरना प्रोटेक्ट करणं, ओके, आणि लिस्टेड कंपनीकडून ह्या ज्या काही सिक्युरिटीज आहेत त्या बॉन्ड करणं. सो फंक्शन मध्ये फर्स्ट सांगितलेलं आहे प्रोटेक्शन ऑफ द इन्व्हेस्टर इंटरेस्ट. इन्व्हेस्टरचा इंटरेस्टला प्रोटेक्ट करण्याचं काम सेबी करतं. सो सेबी हॅज इश्यू गाईडलाईन टू कंपनी फॉर ब्रिंगिंग ट्रान्सपरन्सी इन देअर ऑपरेशन अँड ऑल्सो फॉर अवॉइडिंग एक्सप्लॉयटेशन ऑफ इन्व्हेस्टर. सो इथे ह्या कंझ्युमर इन द सेन्स इन्व्हेस्टरचं कुठेही एक्सप्लॉयटेशन होऊ नये, कुठेही त्यांची फसवणूक होऊ नये, या पॉइंट ऑफ व्ह्यूने सेबी हिअर प्रिपेअर गाईडलाईन फॉर द पर्पज ऑफ प्रोटेक्शन टू द इंटरेस्ट ऑफ इन्व्हेस्टर. सेबी इश्यू पब्लिक इंटरेस्ट ॲडव्हर्टाइजमेंट टू इनलाइट investor to a basic features of various instrument and minimum precaution they should take before choosing an investment. म्हणजे तुम्हाला आधी काय केली जाते, एक ऍडव्हर्टाइज दिली जाते ह्यांच्यासाठी, इन्व्हेस्टरसाठी, आणि मग इन्व्हेस्टर काय करतात, ही ऍड बघून त्याच्यामध्ये ते फीचर्स आधी स्टडी करतील अँड देन टेक अ डिसिजन टू इन्व्हेस्टमेंट, की कोणत्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे किंवा कोणत्या सिक्युरिटीमध्ये इन्व्हेस्टमेंट हा करायचा आहे. सेबी लुक आफ्टर द कंप्लेंट रिसीव्ह फ्रॉम इन्व्हेस्टर फॉर फेअर सेटलमेंट. आणि जर कधी बाय चान्स जर एखाद्या इन्व्हेस्टरची काही कंप्लेंट्स असेल किंवा म्हणजे एखाद्या इन्व्हेस्टरला एक्सप्लॉयटेशन झालं असेल, सो सेबी सॉल्व कंप्लेंट फ्रॉम इन्व्हेस्टर फॉर फेअर सेटलमेंट. आणि जी काही फेअर सेटलमेंट आहे ही सेबी करत असते. नेक्स्ट, इट प्रोव्हाइड एज्युकेशन अँड गायडन्स टू इन्व्हेस्टर्स. ओके, म्हणजे इन्व्हेस्टरना एज्युकेशन कशा पद्धतीने प्रोव्हाइड केलं जातं, तर सेबी काही गाईडलाईन्स देईल किंवा सेबी, जसं की आपण आधीच्या पॉइंट मध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, सेबी पब्लिक इंटरेस्ट ऍडव्हर्टाइजमेंटला इम्पॉर्टन्स देते. म्हणजे कोणत्या कंपनीच्या किती सिक्युरिटीज आहे, त्या कशा पद्धतीने त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला हवं रिलेटिंग टू. ओके, so here that is why here said it provide education and guidance to the investor through publishing of newsletter and booklets. आणि प्रत्येक कंपनीचे एक बुकलेट्स आहे किंवा न्यूजलेटर्स आहे ज्यामधून ह्या ज्या काही थिंग आहेत त्या पब्लिश केल्या जातात. These publication are for the education, guidance and protection of investor. आणि ह्याच पब्लिकेशन मध्ये काय आहे, तर एज्युकेशन आहे, गायडन्स आहे आणि प्रोटेक्शन ऑफ इन्व्हेस्टर असेल. नेक्स्ट इज it has introduced norms for disclosure of half yearly unaudited result to the company. It has to also revise the format of prospectus to provide more information of the investor. आणि इथे काय केलं जातं, तर हाफ इयरली सुद्धा तुम्ही अनऑडिटेड रिझल्ट हे डिस्प्ले करू शकताय, डिस्क्लोज करू शकताय फॉर द पर्पज ऑफ वी कॅन इझिली अंडरस्टूड द कंपनी परफॉर्मन्स अँड वी कॅन टेक इझिली डिसिजन फॉर इन्व्हेस्टमेंट. ओके, मग आपण जो काही आहे तो स्टडी करून त्या कंपनीमध्ये कशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करायचे आहे हे करू शकतो. इट हॅज इस्टॅब्लिश अ फंड कॉल्ड द इन्व्हेस्टर प्रोटेक्शन अँड एज्युकेशन फंड. इट्स ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. म्हणजेच काय केलं जातं इथे, इट हॅज इस्टॅब्लिश अ फंड, एक फंड असा प्रिपेअर केलेला आहे. ह्या फंड मधून सेबी काय करते, सेबी हिअर कॉन्सन्ट्रेट ऑन ओनली प्रोटेक्शन ऑफ
इन्व्हेस्टर. ओके, इन्व्हेस्टरचं प्रोटेक्शन केलं जातं. ऍज वेल ऍज प्रोव्हाइड एज्युकेशन टू द इन्व्हेस्टर. आणि ह्याच फंड मधून त्या इन्व्हेस्टरना एज्युकेशन सुद्धा दिले जातं. एज्युकेशन म्हणजे इथे काही स्कूल कॉलेजेस आहेत का? नाही. म्हणजेच काय, तर एक प्रॉस्पेक्टस आहेत, एक बुकलेट्स आहेत. ह्या बुकलेट मधून ह्या इन्व्हेस्टरना इन्फॉर्मेशन ही प्रोव्हाइड केली जाते. ओके, दिस फंड इस्टॅब्लिश बाय सेबी. आणि हा फंड कोण इस्टॅब्लिश करतं? तर सेबी, टू अचीव इट्स ऑब्जेक्टिव्ह. सेकंड पॉइंट इज प्रोहिबिशन ऑन इनसाइडर ट्रेडिंग. सो जसं की सांगितलं, इनसाइडर ट्रेडिंग वरती कंट्रोल करण्याचं काम सुद्धा सेबी करते. सो काय सांगितलंय बघा सेकंड पॉइंट मध्ये, सेबी प्रोहिबिट्स इनसाइड ट्रेडिंग, insider in any person connected with the company such as director, promoters, etc. सो काय सांगितलं, सेबी प्रोहिबिट इनसाइड ट्रेडिंग. इनसाइड इन एनी पर्सन म्हणजे ते कोणाकडे कोणही असू शकतं यामध्ये. मग एनी पर्सन असेल कनेक्टेड विथ द कंपनी, तो कंपनीशी कनेक्टेड असेल, फॉर एक्झाम्पल डायरेक्टर असेल, प्रमोटर असेल, एक्सेट्रा. These insider have sensitive information which is not available to people at large. If they use this information to make a profit, then it is known as the insider trading. ओके, म्हणजे तुम्ही बऱ्याच वेळी काय करता, तुमची जी इन्फॉर्मेशन आहे ही प्रॉफिट मिळवण्यासाठी यूज करू शकता तुम्ही. तर अशा इन्फॉर्मेशनला प्रोहिबिशन करण्याचं काम सेबीच्या अंडर केलं जातं. सो अकॉर्डिंग टू सेबी, नो इनसाइडर शॅल आयदर ऑर हिज ओन बिहाफ or on behalf of any other person deals in securities of company listed on any stock exchange on the basis of any unpublished price sensitive information. It's very important thing. लक्षात ठेवा, कोणतीही unpublished price sensitive information we can't disclose इन्व्हेस्टर. ओके, इन्व्हेस्टरच्या समोर तुम्ही नाही सांगू शकत, इन्व्हेस्टरला नाही कन्वे करू शकत तुम्ही, कारण हे जी सिस्टीम आहे ही कोण रन करतंय, तर सेबी. आणि सेबी ही इन्फॉर्मेशन कोणाच्या सहाय्याने प्रोव्हाइड करणार आहे, तर स्टॉक एक्सचेंजच्या. सो हियर एनी कंपनी कान सेल द सिक्युरिटी डायरेक्टली टू द इन्व्हेस्टर. म्हणजे इथे तुम्हाला कोण हेल्प करणार आहे, तर जे ब्रोकर्स आहेत, जे अंडर रायटर्स आहेत, त्यांच्या साह्यानेच तुम्ही काय करू शकता, तुमची सिक्युरिटी ही एक्सचेंज करू शकता. ओके, म्हणजे तुमची कंपनी कितीही मोठी असेल तरी स्टॉक एक्सचेंज मध्ये जेव्हा तुम्ही तुमच्या कंपनीचं किंवा सिक्युरिटीचं लिस्टिंग करताय, तेव्हा मात्र त्या ब्रोकरच्या साह्याने, अंडर रायटरच्या हेल्पने तुम्ही ती सिक्युरिटी इश्यू करू शकता. सो प्रोहिबिशन ऑन इनसाइडर ट्रेडिंग. थर्ड पॉइंट इज रेग्युलेटेड द वर्किंग ऑफ इंटरमिजिएटरी. इंटरमिजिएटरी म्हणजे बघितलं आपण, इंटरमिजिएटरी म्हणजे कोण आहे, जे ब्रोकर्स आहेत, जे अंडर रायटर्स आहेत, ओके, जे एजंट आहेत, तो हे इंटरमिजिएटरी असते. सो सेबी हॅज फ्रेम रूल्स अँड रेग्युलेशन अँड कोड ऑफ कंडक्ट टू रेग्युलेट देअर इंटरमिजिएटरी सच एज मर्चंटाइज ब्रोकर, ब्रोकर्स, सब ब्रोकर, शेअर ट्रान्सफर एजंट, अंडर रायटर, एक्सेट्रा. आणि या प्रत्येकासाठी सेबीने वेगळे रूल्स आणि रेग्युलेशन किंवा कोड ऑफ कंडक्ट हे फ्रेम केलेले आहे. ओनली अ रजिस्टर ब्रोकर, हे लक्षात ठेवा. सिक्युरिटी ह्या कोण इश्यू करू शकतं, कोण एक्सचेंज करू शकतं, ओनली रजिस्टर ब्रोकर. ओके, और सब ब्रोकर कॅन बाय और सेल और डील सिक्युरिटीज. मग यासाठी पण एक एक्झाम असते ह्या ब्रोकर्ससाठी. रजिस्टर ब्रोकर म्हणजे काय, तुम्ही एका कंपनीमध्ये गेलात किंवा स्टॉक एक्सचेंज मध्ये गेलात आणि रजिस्ट्रेशन केलं नावाचं म्हणजे होत नाही. त्यासाठी तुम्हाला एक प्रोसेस आहे रजिस्ट्रेशन ब्रोकरची. त्यासाठी एक एक्झाम ठेवलेली आहे, ती एक्झाम पास झाल्यानंतरच तुमचं ऍज अ ब्रोकर म्हणून नेम रजिस्टर होऊ शकतो, अदरवाइज नाही. So such as control unable to prevent the fraudulent and unfair practice of intermediary operating on securities market. Then SEBI keep watch on all intermediaries. SEBI काय करतं, प्रत्येक इंटरमिजिएटरी वरती वॉच ठेवतं and see that they follow the guideline in the right state. It also take panel action when the guideline are not followed. लक्षात ठेवा, जर एखाद्या इंटरमिजिएटरी नाही एखादी कोड ऑफ कंडक्ट किंवा एखादा रूल्स नाही फॉलो केला, तर मात्र इथे एक पॅनल काय केलं जातं,
तुमच्यावरती ऍक्शन घेण्यासाठी फॉलो केलं जातं. ओके, सो हिअर दॅट इज वाय हिअर सेड इट ऑल्सो टेक अ पॅनल ऍक्शन when the guidelines are not followed. Next is private placement has been made more restrictive. SEBI encourage intermediary to form their professional association and control undesirable activity of their member. काय सांगायचं आहे बघा इथे, प्रायव्हेट प्लेसमेंट हॅज बीन मेड मोर रिस्ट्रिक्टिव्ह, म्हणजे तुम्ही काय केलेलं आहे तिथे रिस्ट्रिक्शन दिलेलं आहे प्रॉपर कोणासाठी, प्रायव्हेट प्लेसमेंटसाठी. सो सेबी इनकरेज इंटरमिजिएटरी टू फॉर्म देअर प्रोफेशनल असोसिएशन. सेबी कोणाला इनकरेज करते, प्रोफेशनल असोसिएशननाच इनकरेज करते. अँड कंट्रोल अनडिझायरेबल ऍक्टिव्हिटी ऑफ देअर मेंबर, आणि ज्या काही अनडिझायरेबल ऍक्टिव्हिटी आहे त्यावरती कंट्रोल करते. इट प्रोव्हाइड सुटेबल ट्रेनिंग टू इंटरमिजिएटरी. मग या इंटरमिजिएटरीना एक स्पेसिफिक ट्रेनिंग प्रोव्हाइड केलं जातं. दॅट मीन्स हाऊ टू हँडल सिक्युरिटी और हाऊ टू शेअर सेल सिक्युरिटी, बॉट सिक्युरिटी, वॉट एव्हर. ओके, याच्याशी रिलेटेड असेल ते. दिस फंक्शन इज युजफुल टू हॅव्हिंग अ हेल्दी ॲटमॉस्फिअर ऑफ स्टॉक एक्सचेंज. आणि जसं की आपण बघितलं आधी इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये सुद्धा की सेबीचा मेन मोटो काय आहे, तर ह्या स्टॉक मार्केटमध्ये एक हेल्दी ॲटमॉस्फिअर प्रिपेअर म्हणजे क्रिएट झालं पाहिजे, म्हणजे कोणाचं हे एक्सप्लॉयटेशन होऊ नये. लक्षात येत आहे. मग तो इंटरमिजिएटरी असू दे किंवा एखादा इन्व्हेस्टर असू दे किंवा एखादी लिस्टेड कंपनी असू दे, ह्या तिघांच्या मध्ये एक हेल्दी ॲटमॉस्फिअर प्रिपेअर करणे, क्रिएट करण्याचं काम सेबीच्या अंडर केलं जातं. नेक्स्ट पॉइंट नंबर 4, regulate the working of mutual fund. So SEBI has laid down rules and regulation to be followed by mutual fund. So काय सांगितलेलं आहे, SEBI has laid down rules and regulation to follow by mutual fund. म्हणजे म्युच्युअल फंड मध्ये जे रूल्स रेग्युलेशन फॉलो केले जातात, हे रूल्स रेग्युलेशन सुद्धा कोण प्रिपेअर करतंय, कोण लीड डाऊन करतं, तर सेबी. SEBI has prescribed the SEBI म्युच्युअल फंड रेग्युलेशन ऍक्ट 1993. जो म्युच्युअल फंडला, लक्षात ठेवा, जे म्युच्युअल फंडला रूल्स अँड रेग्युलेशन अप्लाय केले जातात ते कोणत्या ऍक्ट नुसार आहेत, सेबी रेग्युलेशन ऍक्ट 1993 नुसार आहे. नेसेसरी मॉडिफिकेशन आर मेड इन द रेग्युलेशन फ्रॉम टाइम टू टाइम. आणि यामध्ये काही जसं म्हणतो आपण अमेंडमेंट ऍक्ट येतात, ज्यामध्ये काही चेंजेस असतात, हे टाइम टू टाइम तिथे इंट्रोड्यूस केले जातात. Mutual funds are monitored and inspected by SEBI to ensure compliance with the regulation. The purpose is to maintain effective supervision on their operation and avoid the fraudulent and unfair practices. आणि ज्या काही अनफेअर प्रॅक्टिसेस आहेत, फ्रॉडलेंट आहेत, ह्या कुठेतरी अवॉइड झाल्या पाहिजे, हे सुद्धा इंटेन्शन आहे. And also concentrate on effective supervision on their operation. Next, regulate merchant banking. So merchant banking काय आहे बघा, SEBI has laid down SEBI Regulation Act 1992. आता एक थोडस लक्षात आलं असेल तुमच्या, मर्चंट बँकर साठी सेबीचा कोणता ऍक्ट इथे अप्लाय होतो, 1992 चा. आणि जेव्हा आपण म्युच्युअल फंड साठी जे रूल्स रेग्युलेशन यूज केले जातात सेबीच्या अंडर, हे कोणते आहेत, तर सेबी रेग्युलेशन ऍक्ट 1993, जे म्युच्युअल फंडशी रिलेटेड असतील. आणि मर्चंट बँकर साठी असणार आहेत सेबी रेग्युलेशन ऍक्ट 1992 चे, विच मस्ट बी फॉलो बाय ऑल मर्चंट बँकर इन इंडिया. आणि हे जे काही रूल्स आहेत मर्चंट बँकर रेग्युलेशन ऍक्ट 1992, so this is applicable to all merchant banker in India. Sorry, सगळ्यांना अप्लाय होते. SEBI has laid down the specific condition on the merchant banker for conducting their operation. आणि मग त्या काही कंडिशन दिलेल्या आहेत, त्या बघा काय आहेत. फर्स्ट, SEBI give authorization for the merchant banker to operate for 3 years only. म्हणजे तुम्ही जे मर्चंटाइज करणार आहात त्याचा ऑथरायझेशनचा पिरियड किती असणार आहे, ओनली 3 इयर्स. 3 इयर्स साठीच तुम्हाला ऑथरायझेशन हे
सेबी काय करेल, सेबी गिव्ह अथोरायझेशन फॉर मर्चंट बँकर. सेकंड, द मिनिमम नेट वर्थ then second, the minimum net worth of merchant banker should be 1 crore. मर्चंट बँकरचं नेटवर्थ किती असणं अपेक्षित आहे, तर 1 करोड असावं. द मर्चंट बँकर हॅज टू कन्फाईन हिमसेल्फ ओनली टू द कॅपिटल मार्केट ऍक्टिव्हिटी. म्हणजे जसं आपण बघितलं बायफर्केशन केलेलं आहे, त्यामध्ये मर्चंटल बँकर कुठे परफॉर्म करतील, तर ओनली कॅपिटल मार्केट ऍक्टिव्हिटी मध्ये. नेक्स्ट, for performing underwriting activity, the merchant banker has to seek separate registration from SEBI. म्हणजे तुमची सिक्युरिटी कोणती आहे याच्यावरती रजिस्ट्रेशन डिपेंड असेल. बॉन्ड, देन अजून काय सांगितलं होतं आपण, बॉन्ड आहे, इक्विटी शेअर आहे, ओके, डिबेंचर आहे. सो हे तुम्ही कुठे इश्यू करणार आहात त्याच्यावरती सेपरेट रूल्स आणि रेग्युलेशन फॉलो करावे लागतात. All issue of the share must be managed by one authorized merchant banker. It should be lead manager. Okay. So इथे काय सांगायचं आहे, all issue of share must be managed by one authorized merchant banker. एक authorized merchant banker काय करणार आहे, जे काही मर्चंट आहे त्या इश्यू करते. Merchant banker has to submit to SEBI all written and send report regarding the issue of share. आणि मर्चंट बँकरच्या अंडर ज्या काही इश्यू ऑफ शेअर झालेले आहेत याची इन्फॉर्मेशन डिरेक्टली सेबीला पाठवली जाईल, सबमिट केली जाईल. Any violation by the merchant banker will lead to the revocation of the authorization by SEBI. आणि जर काही व्हायोलेशन असतील तर ते सेबीच्या अंडर सॉल्व्ह केले जातील, सेबीच्या अथोरायझेशन. नेक्स्ट पॉइंट इज issue guideline to company regarding capital issue. Separate guidelines are prepared in connected with the capital issue. These applicable for first public issue of new company. जसं की आपण सांगितलं, एखादी सिक्युरिटी फर्स्ट टाइम कुठे शेअर इश्यू केली जाते, प्रायमरी मार्केटमध्ये, आणि मग ती कुठे येणार आहे, तर सेकंडरी मार्केटमध्ये. मग याच्यासाठी ज्या काही गाईडलाईन आहेत त्या सेबीच्या अंडर फॉलो कराव्या लागतात. सेकंड, पब्लिक इश्यू बाय एक्झिस्टिंग लिस्टेड कंपनी. म्हणजे फर्स्ट सांगितलं एखादी न्यू कंपनी सुद्धा इश्यू करणार आहे. सेकंड आहे पब्लिक इश्यू बाय एक्झिस्टिंग लिस्टेड कंपनी. ऑलरेडी कंपनी एक्झिस्टन्स आहे, त्याचं लिस्टिंग झालेलं आहे आणि ती कंपनी त्याची सिक्युरिटी ह्या इश्यू करू शकते. फर्स्ट पब्लिक इश्यू बाय एक्झिस्टिंग प्रायव्हेट कंपनी. So SEBI is expected to conduct research and public information useful to all market players regarding capital issue. आणि मग ह्या प्रत्येकासाठी सेबी काय करते, सेपरेट इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करते, किंवा यासाठी मग काही वेगळे रिसर्च सुद्धा कंडक्ट केले जातात सेबी. नेक्स्ट, रेग्युलेट मर्चंट अँड टेक ओव्हर. The SEBI regulates merger and takeover. The SEBI regulates merger and takeover of company that have share listed on any stock exchange in India. SEBI has issued guidelines to protect the interest of investor in case of takeover, merger and acquisition. It's also very important thing. म्हणजे की नक्कीच का इन्व्हेस्टरना एक लॅक ऑफ सिक्युरिटी असू शकते. एखादी कंपनी टेक ओव्हर मध्ये गेली किंवा मर्जर मध्ये असेल, ऍक्विजिशन असेल. वी आर ऑलरेडी लर्न इन कॉमर्स सब्जेक्ट व्हॉट इज मीन बाय टेक ओव्हर और व्हॉट इज मीन बाय मर्जर, राईट. सो मर्जर ऍक्विजिशन आणि टेक ओव्हर मध्ये जर एखाद्या इन्व्हेस्टरला लॅक ऑफ प्रोटेक्शन वाटत असेल तर त्याचे वेगळे गाईडलाईन सेबीच्या अंडर प्रोव्हाइड केले जातात. So the SEBI substantial acquisition of share and takeover
रेग्युलेशन 1997 म्हणजे प्रत्येकासाठीचा रूल्स हा सेबीच्या अंडर वेगळा